नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, दर आठवड्याला नवीन काहीतरी घेऊन यायचं असं मनात असतं. यावेळेला मी कशाबद्दल बोलणार आहे? तुम्ही कधी एखादं म्युझिकल ऑपेरा बघितलाय? तुम्ही कधी एखादी संगीत नाटिका बघितली? पण मग प्रश्न पडतो की नेमकं काय? म्हणजे ऑपेरा आहे, नृत्य नाटिका आहे. आता ही सगळी प्रस्तावना मी का करतोय? एक तिची गोष्ट असा एक अप्रतिम प्रयोग नुकताच बघायला मिळाला. तुम्ही त्याला नृत्य नाटिका नक्कीच म्हणू शकता. अतिशय उत्तम अशी संहिता आहे. आता उत्सुकता जास्त ताणून ठेवत नाहीये. कसं असतं बघा, माणूस एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला इतकं अडकवून घेतो की तो स्वतःसाठी जगणंच विसरून जातो. अशीच एक अनया. मुलगा परदेशात शिकायला आहे. नवरा कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी आहे. आणि मग स्वतःला सतत प्रूव्ह करत राहायचं. कंपनीचं काम हे एका वेगळ्या स्ट्रेस खाली करायचं. यात कुठेतरी स्वतःसाठी जगणं विसरून गेलेली अनया आहे. आणि मग अचानकपणे एक दिवस तिला तिचं हे जगणं सापडतं. ते जगणं कोणामुळे सापडतं? आता हे मी तुम्हाला नाही सांगणार. त्याकरता तुम्हाला बघावी लागेल एक तिची गोष्ट. एक तिची गोष्ट हा अप्रतिम आणि कमाल परफॉर्मन्स आहे. आणि मुख्य म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता विराज कुलकर्णी याने त्याचं लेखन केलेलं आहे. आणि फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आसमा खामकर यांच्या नृत्याची एक अप्रतिम अदाकारी आपल्याला बघायला मिळते. मुख्य म्हणजे फुलवाची जी काही एनर्जी आहे ना, ती अप्रतिम आहे. आणि आसमा आणि फुलवा यांच्यातले संवाद सुद्धा उत्तम आहे. सूत्रधारासारखा वावरणारा ओंकार गोखले हा अभिनेता सुद्धा यात आहे. या संहितेचं दिग्दर्शन विराजस कुलकर्णी आणि सूरज पारसनीस यांनी केलेलं आहे. अतिशय उत्तम अशी गीतं या नृत्य नाटिकेत आहेत. वैशाली सामंत, आर्या आंबेकर, ऋषिकेश रानडे यांनी ती गीतं गायलेली आहेत. आणि संगीत निषाद गोलांबरे यांचं आहे. या नृत्य नाटिकेची निर्मिती केलेली आहे मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स यांनी. आणि त्यांच्याबरोबर अर्थात त्यांना सहकार्य कोणाचं लाभलंय तर थिएटर ऑन एंटरटेनमेंट आणि PSDG स्टुडिओज यांचं. मुख्य म्हणजे जी वेगवेगळी ठिकाणं या नृत्य नाटिकेत दाखवलेली आहेत. मग घर आहे, ऑफिस आहे, बाग आहे, हे सगळं फिरत्या रंगमंचाच्या सहाय्यानं कसं तिथे तुम्हाला बघायला मिळतं हे सुद्धा तुम्हाला त्या नाटिकेतनं बघता येईल. आणि नृत्य करणारे जे कलाकार आहेत त्यांचं सुद्धा सादरीकरण अप्रतिम आहे. त्यामुळे या नाटिकेतनं जो आपल्याला संदेश मिळतो की आपण इतरांचं करता करता स्वतःलाच विसरून जातो. आणि स्वतःसाठी कसं जगायचं, स्वतःच्या आवडीनिवडी या कशा सांभाळायच्या याच्याबद्दल विचार करायला लावणारं हे नाटक आहे. तेव्हा नक्की बघा एक तिची गोष्ट. एक अतिशय उत्तम असा प्रयोग आहे. आणि हो, आमचे हे नवीन उपक्रम तुम्हाला कसे वाटतात? त्याचप्रमाणे चित्रपटाची समीक्षा असते, आपण काही गाण्यांबद्दल बोलत असतो. आणखीन तुम्हाला आमच्याकडनं काय हवंय ते नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. स्वामी कृपा क्रिएशन्स या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.